20 वर्षापूर्वी जर का मी बघितलं 10 मुलींची सोनोग्राफी समजा केली तर त्याच्यामध्ये त्यातल्या 1 ते 2 मुलींना पीसीओडी असायचं. आज जर बघितलं तर 1 ते 2 मुलींना नसतं, 8 जणांना असतं. कोणतंही कपल ज्या वेळेला 1 वर्षभर ट्राय करतंय आणि कन्सीव्ह होत नाहीये तर त्याला इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं म्हटलं जातं. पुढची महिनाभराची सायकल कशी असते जेव्हा कपलनी शरीर संबंध ठेवले पाहिजेत, कुठले दिवस महत्त्वाचे असतात आणि कुठल्या दिवशी संबंध नाहीच ठेवले पाहिजे? पिरियड्स जेवढे रेग्युलर असतील तर तसं आपण कन्सिडर करू शकतो की ओव्ह्युलेशन चांगलं आहे. ज्या वेळेला पुरुष आणि स्त्री ह्याचा विचार केला जातो तर त्याच्यामध्ये अपत्याचं मूल किंवा ज्याचा मेन सेंटर पॉईंट ज्याला आपण म्हणतो ते स्त्री म्हटलेलं आहे. वजन मुळातच जास्त असणाऱ्या मुलींनी काही विशेष काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुठल्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर? आपल्याला कधीतरी असं ऐकलेलं असतं की ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली तिची म्हणून गडबड झाली, पण प्रेग्नन्सी ट्यूबमध्येच राहत असते. निसर्ग जो आहे ना तो उत्तम गोष्ट तयार करण्यासाठी बसलेला आहे. तो खराब गोष्ट शक्यतो नाही तयार होऊ देत आणि जर तशी शक्यता असेल तर तो डिस्कार्ड करतो. एखादी मुलगी व्यायाम वगैरे करते, बाकी सगळं रुटीन, खाण्यापिणं पण व्यवस्थित आहे, पण सिगरेट आणि दारूची पण तिला सवय आहे, त्याच्यामुळे येणारी अडचण. समजा अल्कोहोल आहे किंवा सिगरेट किंवा कुठल्याही पद्धतीची टोबॅको आहे आणि कन्सीव्ह केलं तर अबॉर्शनचे चान्सेस सुद्धा पुढे जाऊन वाढणार आहेत. कपल कोणीही ट्राय करतात तर प्रत्येक कपलला असं वाटत असतं की येस आपलं बाळ जे आहे ना सर्व गुणसंपन्न असलं पाहिजे, शरीराने सुदृढ असलं पाहिजे, त्याची इम्युन सिस्टीम चांगली असली पाहिजे. हे सगळं जर तुम्हाला बाळाला द्यायचंय तर तुमच्यामध्ये हे पहिले बदल व्हायला पाहिजे. काय काय फॅक्टर्स आहेत बीजाची क्वालिटी कमी करणारे आणि ते उत्तम राहावं यासाठी आपण काय केलं? बीपी हाय असताना झालेली प्रेग्नन्सी किंवा डायबिटीस असताना झालेली प्रेग्नन्सी तर या हाय रिस्क मध्ये येतात ऑलवेज. आपले जे 6 ऋतू आहेत त्यापैकी योग्य गर्भधारणेचा काळ कुठला असं काही आहे? आता असं आहे की ज्या पेशंट्सना आपण इन्फर्टिलिटीसाठी औषधं दिली आणि त्यांना मुलं झाली तर त्यांची मुलं आज साधारणपणे 20-22 वर्षाची जी आहेत ना ती आपल्याकडे आता परत आम्हाला चांगलं बेबी हवंय आम्ही प्लॅन करतोय आणि त्यानुसार पण येतात.